श्री स्वामी समर्थ. जीवनात जे काही मिळतं ते स्वामींच्या इच्छेनुसारच होतं आणि जेव्हा तुमच्या हातून काही काढून घेतलं जातं त्यावेळी त्याच्याही दुप्पट तुम्हाला काहीतरी मिळणार असतं, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे हातून गेलेल्या गोष्टीकडे खंत करण्यापेक्षा आहे त्यामध्ये समाधान राहून पुढे वाटचाल करा. देव तुम्हाला निश्चितच निराश करणार नाही आणि तुम्हाला भरभरून देणार असतील. श्री स्वामी समर्थ हा 6 अक्षरी मंत्र नाही आहे, हा केवळ एक उच्चार नसून ती एक महाशक्ती आहे. आणि या मंत्राचा जप केल्यावर तुम्हाला अनुभवलेली शांतता शब्दात मांडणे कठीण आहे. हा मंत्र तुम्हाला जीवनामधली नकारात्मकता पूर्णपणे नष्ट करून तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता, आनंदी समाधान घेऊन येणार आहे. प्रत्येक सकाळ तुम्ही हा मंत्र जपल्याने तुमचा दिवस सुखकारक होणार आहे. जप करत राहा, अडचणी सहज निघून जातील आणि तुमच्या मनाला आनंद आणि शांती मिळेल. स्वामी समर्थांचा हा जप आत्मविश्वासाची खरी गुरुकिल्ली आहे. मन शांत असेल तर मंत्र जप आत्ताच करा आणि शांती नक्कीच मिळेल. हा विचार तुमच्या आयुष्यामधला बदल नक्कीच घडवणार आहे. तुमचे विचारच तुमचं भाग्य बदलणार आहे. आता पुढच्या काही तासांमध्ये निश्चितच तुमच्या मनावर असं प्रतिबिंब कोरलं जाईल आणि तुमच्या आत्मपरिवर्तनाला सुरुवात होईल आणि स्वामींचे हे विचार तुम्हाला जगण्यासाठी आणखीन सुंदर बनवतील यात शंका नाही. आणि आता आयुष्यामध्ये तुमच्या एक वेगळे ऊर्जा निर्माण होईल आणि या मार्गावरती तुम्हाला प्रत्येक संकटावर विजय मिळेल आणि आत्मविश्वासाने पुढे जायला शक्ती येईल. आयुष्यात अनेक वेळा आपण निराश होतो आणि आपल्याला कोणाच्या तरी पाठिंब्याची, मार्गदर्शनाची, सहकार्याची गरज असते. आपण आपल्या जीवनामध्ये प्रेरणादायी विचार नेहमी सोबत ठेवले तर तुम्हाला पुन्हा निराशेतून नवीन झेप घेण्यासाठी स्वामीच मार्गदर्शन करतील आणि पाठीशी राहतील. स्वामींची ही वाक्य तुम्हाला नक्कीच नवीन उमेद देणार आहे. आज तुमच्या आयुष्यामध्ये संघर्षाचा काळ असला तरी उद्या यशाचा काळ असणार आहे, हे लक्षात घ्या. आणि ही निश्चित गोष्ट आहे जी स्वामींनी तुमच्यासाठी योजलेली आहे. मनातून आज तुम्ही तुटलेल्या अवस्थेतून असला तरी ते सावरण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे तुमचा स्वामींवरचं अध्यात्म आणि स्वामींवरचा विश्वास. स्वामी म्हणतात, तुम्ही प्रत्येक गोष्ट जपा, नाती जपा, तुमचं सुख आणि आनंद जपा. ती तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतील. आधी तुम्ही जपा, मग ते तुम्हाला नक्कीच जपतील. प्रत्येक प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमी कठीणच असते, पण पुढे जाऊन तुम्हाला तेच कठीण एकदम सोपं होऊन जातं. वेळ निघून गेल्यावरच सगळं कळत असतं, पण जपलं तर प्रत्येक नातं हे आपलं होत असतं. जीवन बाळा एक मोठी शाळा आहे आणि स्वामींचे हे स्वामी त्यातले सर्वोत्तम गुरु आहेत. तुमच्या जीवनाचं सत्य आज तुम्ही समजून घ्या आणि जे सत्य तुम्हाला स्वामी समजून सांगणार आहेत. स्वामींचे हे मौलिक विचार तुम्हाला तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन देणार आहेत. जीवनामध्ये अनुभव तेच घेत जातात जे प्रत्येक गोष्टीला तोंड देतात आणि संघर्ष करतात. 1 रुपयाची किंमत ज्याला माहिती असते तो करोडो रुपये हातात आले तरी त्याचा गैरवापर कधीच करणार नाही. तुमच्या भक्तीची ही परीक्षा आता सुरू झाली आणि हवं तर तुम्ही ही तुमची भक्तीची परीक्षा आहे असं समजा. अनुभव घेत जा, भीतीने थांबू नका, कारण भीतीने थांबला तर मग तुमचा आनंदही संपेल. फक्त समाधान शोधा. तुमच्या आयुष्यात तुमच्या समस्या काही आयुष्यभर सोडणारच नाही आहेत. आणि दुर्लक्षित होतं म्हणून रुसू नका. चंदनालाही बाबळीचं कुंपण असतंच. मग तुमचं तर हे आयुष्य आहे. परिस्थिती प्रत्येकाला शिकवत जाते, आपण फक्त शिकत राहायचं. परिणाम काहीही असो, फक्त आपले प्रयत्न हे त्या प्रयत्नांच्या पलीकडचे दमदार असायला हवेत. कर्माचा सिद्धांत हा आपल्या विश्वासाचा नियम आहे आणि कर्माचा सिद्धांत हा विश्वाचा नियम आहे. आणि स्वामींनी कर्माचं महत्त्व वारंवार सांगितलेलं आहे. आपण जेव्हा चांगली कर्म करतो तेव्हा स्वामींची कृपा आपल्याला नेहमीच लाभते.
आणि आपण नेहमी सत्कार्य करत राहावे, हाच संदेश स्वामी आपल्याला देतात. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही हे विचार केवळ वाचून किंवा ऐकून सोडू नका, तर ते तुमच्या आयुष्यामध्ये अंमलात आणा. त्यावरती कृती करा. दररोज सकाळी उठल्यानंतर स्वामींच्या एका सुविचाराने मनन करा, स्वामींच्या मंत्राने मनन करा. जर तुम्हाला कधी भीती वाटली किंवा जर तुम्ही कधी निराश झालात तर स्वामींच्या नावाचा जप करा आणि हे विचार आठवा. तुम्ही हे विचार लिहून तुमच्या घराच्या भिंतीवर लावा, तुमच्या मनावर कोरून घ्या, जेणेकरून तुमचं लक्ष वारंवार त्याच्यावरती पडेल आणि स्वामींच्या शिकवणीनुसार, स्वामींच्या संदेशानुसार तुम्हाला इतरांना मदत करायला प्रेरणा मिळेल. आणि तुमच्या या कृतीने, तुमच्या या दृष्टिकोनाच्या स्वभावाने तुम्ही तुमचं आयुष्य आनंदी कराल आणि तुमचं जीवन खरोखर धन्य होईल. कानावर आलेली प्रत्येक गोष्ट कधीही मनावर घ्यायची नसते. माणसांचे स्वभाव आपण बदलू शकत नाही, पण समोरच्याचा स्वभाव लक्षात घेऊन आपण स्वतःला नक्कीच बदलू शकतो. माणसं बदलत नसतात, तर कालांतराने ती मुळात कशी आहेत ना हे कळत असतं. 1,00,000 रुपये हा 1,00,000 नसतोय, पण लाखातून जरी 1 रुपया काढला तर ते 1,00,000 रुपये राहत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला किंमत असते. कोणतीच गोष्ट फालतू किंवा शून्य नसते. तुमचं राहणं तुमची श्रीमंती दाखवते आणि तुमचं वागणं हे तुमचे विचार, संस्कार दाखवत असते. जबाबदारी ही आयुष्याच्या शाळेत शिकत असते. नावाचा विषय कुठल्याही शाळेत शिकवला जातो, पण जबाबदारी ही तुमच्या आयुष्याच्या अनुभवातूनच तुम्हाला शिकता येतं. काही गोष्टी देवावर सोपवण्याचा अधिकार त्यांनाच असतो ज्याचे प्रयत्न प्रामाणिक असतात. कधीकधी स्वतःचा अभिमान वाटतो की आपण ज्या परिस्थितीने गरीब आहे, पण आपल्या स्वभावामध्ये कुठलाही गरिबीपणा नाही आहे. नशिबापेक्षा जास्त मिळवायचं असेल तर हिशोबापेक्षा जास्त कष्ट करण्याची तयारी आपली नक्कीच असायला पाहिजे. परिस्थिती गरीब असली तरी चालेल, पण विचार कधीही गरीब नसावे. तुम्ही जेवढे एकट्याने संघर्ष कराल ना, तेवढंच ताकदवान राहाल. अजिबात कुणाच्याही भरोश्यावर बसू नका, कारण स्वतःची ढाल स्वतःचपणा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व निर्माण करा. अपमानाचा बदला हा कधी भांडण करून घ्यायचा नसतो, तर समोरच्या व्यक्तीपेक्षा आपण जास्त यशस्वी होऊन घेतला जातो. संयम बाळगा आणि काही वेळामध्ये सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीमधून तुम्हाला नक्कीच जावं लागतं. आणि ती वेळ निघून गेली की मग सगळ्या गोष्टी चांगल्या घडत जातात. कारण कोणतंही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नसतं. शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांना यश प्राप्तच होत असतं. कुठल्याही कामामध्ये सुरुवातीला अडचणी या येतच असतात. कुठल्याही कामाची सुरुवात अडचणीच होते आणि नंतर त्या गोष्टीमध्ये चांगलं यश प्राप्त होतं. कुणीही तुमचं कौतुक करो वा टीका, त्यामध्ये लाभ तुमचाच आहे. कौतुक तुम्हाला प्रेरणा देणार आहे, तर टीका तुम्हाला सुधारण्याची संधी देते. या जगात कोणतीच गोष्ट अशी आहे जी कायम टिकणारी नाही आहे. दुःखाचंही तसंच आहे, ते काही काळापुरतंच आहे.